नमस्कार. वैशालीज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण नवरात्री स्पेशल रेसिपीमध्ये उपवासासाठी बटाट्याची भजी कशी बनवायची ती रेसिपी बघणार आहे. त्यासाठी लागणारे साहित्य आपण बघून घेऊया. या ठिकाणी मी एक बटाटा स्वच्छ धुवून त्याची साल काढून घेतलेली आहे. आता त्याला मोठ्या खिसणीच्या मोठ्या होलवाल्या साईडने आपण खिसून घेणार आहे आणि मग त्याला स्वच्छ धुवून त्यातला स्टार्च काढून घेणार आहे. मग त्याच्यात वरीचं पीठ किंवा राजगिऱ्याचं पीठ, तुमच्याकडे जे पीठ अवेलेबल असेल ते पीठ मिक्स करून हिरवी मिरची, जिरे, लाल तिखट, मीठ घालून पीठ तयार करून घेणार आहे आणि भजी बनवून घेणार आहे. तर आता आपण अगोदर बटाटा खिसून घेऊया. बटाटा जाडसर असा मी खिसून घेतलेला आहे. आता मी याला पाण्यामध्ये घालून घेणार आहे आणि स्वच्छ धुवून पण घेणार आहे. त्यातला स्टार्च पूर्णपणे काढून घेणार आहे. आपण 2-3 पाण्याने धुवून घेणार आहे आपण या बटाट्याला. अजून 2-3 पाण्याने आपण स्वच्छ धुवून घेऊया याला. बटाटा मी 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे. मग त्याच्यातलं पाणी सर्व पिळून असं काढलेलं आहे. एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मी मिरचीचे तुकडे, काळं मीठ, थोडंसं लाल तिखट, थोडंसं जिरं, तुम्ही कोथिंबीर खात असाल तर कोथिंबीर पण तुम्ही वापरू शकता. त्याच्यामध्ये मी साबुदाणा मिश्रित वरीचं पीठ घालणार आहे. तुम्ही राजगिऱ्याचं पीठ असेल ते सुद्धा वापरू शकता. त्याच्यानंतर आपण भजीसोबत चटणी बनवणार आहे. त्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊया. शेंगदाणे, मिरचीचे तुकडे, जिरं, काळं मीठ, तुम्हाला आवडत असेल तर खोबरं, ओलं खोबरं पण याच्यामध्ये घालू शकता, कोथिंबीर पण घालू शकता. पण मी कोथिंबीर उपासाला खात नाही त्यामुळे मी घातलेली नाही आहे. हे आपण मिक्सरला आधी फिरवून घेऊया, नंतर थोडंसं पाणी घालून घेणार आहे. याच्यामध्ये आता पीठ घालून पीठ तयार करून घेऊया भजीचं. बटाट्यामध्ये मी वरीचं पीठ घातलेलं आहे. आता आपण छान असं मिक्स करून घेऊया. आपल्या बटाट्याला बाइंडिंग येईल एवढं असं छान मिक्स करून घ्यायचं. पीठ जास्त पण नाही घालणार आहे आपण याच्यामध्ये. बटाट्याला बाइंडिंग येईल एवढंच आपण पीठ याच्यामध्ये वापरणार आहे. उपास असणारे लोकच फक्त नाही तर सगळे सुद्धा आपण खाऊ शकतो. मुलं सुद्धा खातात आवडीने. तर तुम्ही नक्की बनवून बघा बटाट्याची ही उपासाची भजी. थोडंसं पीठ अजून घालणार आहे आपण, कारण आपल्या बटाट्याला बाइंडिंग आलंच नाही आहे, म्हणून आपण आणखी पीठ घालून पुन्हा आपण याला मळून घेऊया. भजीचं पीठ बनवून तयार झालेलं आहे. आता आपण चटणी मिक्सरला फिरवून घेऊया. चटणी आपली बनवून तयार झालेली आहे. भजीसाठी मी तेल गरम करण्यासाठी ठेवून दिलेलं आहे. आता आपण तेलामध्ये भजी सोडून घेऊया. तेल गरम झालं की नाही आपण चेक करूया. तेल आपलं गरम झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये भजी सोडून घेऊया. थोडीशी अशी चपटी भजी टाकणार आहे आपण तेलामध्ये. गोल नाही करायची भजी, कारण आतमधून पचणार नाहीत म्हणून. याच्यामध्ये बसतील तेवढी भजी आपण याच्यामध्ये सोडून घेणार आहे. थोडा वेळ अशीच ठेवणार आहे. मग आपण याला पलटी करून घेणार आहे.
थोडीशी खालून क्रिस्पी होईपर्यंत अशीच ठेवणार आहे आपण. मग आपण दुसऱ्या बाजूने पण याला तळून घेणार आहे. भजी मी एका साईडने पलटी करून घेतलेले आहेत. अजून 1-2 वेळा असंच पलटी करून आपण छान अशी ब्राऊन होईपर्यंत तळून घेणार आहे. भजी आपली छान तळून झालेले आहेत. आता मी टिश्यू पेपरवर याला काढून घेणार आहे, म्हणजे यातलं एक्स्ट्रा तेल असेल ते निघून जाईल. भजी बनवून माझी तयार झालेले आहेत. तुम्ही बघू शकता छान अशी क्रिस्पी कांदा भजी कशी खेकडा भजी होतात तशी छान अशी क्रिस्पी झालेले आहेत. तर तुम्हीही नक्की बनवून बघा. चटणीसोबत मी सर्व पण केलेले आहे. बाहेर छान पाऊस पडत आहे आणि त्याच्यातच आपल्याला छान असं चटपटीत उपासाला काहीतरी खावंसं वाटलं तर ही बटाट्याची भजी बनवून नक्की बघा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन रेसिपीज बघायला मिळतील. तोपर्यंत खात राहा.